नमस्कार. मी श्री प्रमोदजी सस्ते, संपादक ॲट प्रगती चळवळ. आजचा विषय अत्यंत संवेदनशील आहे, मराठा आरक्षण. पण आज मी कोणाच्या बाजूने किंवा कोणाच्या विरोधात बोलण्यासाठी समोर आलेलो नाही. आजचा प्रश्न आहे, मराठा समाजाच्या न्यायाच्या मागणीला संविधानिक मार्गाने योग्य दिशा कशी मिळेल आणि त्याचवेळी महाराष्ट्रातील विद्यमान ओबीसी समाजाच्या हक्कांबाबत विश्वास कसा निर्माण करता येईल. कारण महाराष्ट्राला आता आणखी संघर्ष नको आहे. महाराष्ट्राला समाधानाचा, समन्वयाचा आणि संविधानिक मार्गाचा शोध घ्यायचा आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पुन्हा राज्याच्या केंद्रस्थानी आणलाय. शासनाच्या वतीनेही संवादाचे प्रयत्न झाले आहेत. मे 2026 मध्ये प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन प्रलंबित मागण्यावर चर्चा केली होती, तर राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर नेत्यांनीही संवादासाठी प्रयत्न केले होते. म्हणून आजचा माझा प्रश्न आहे, संघर्ष किती झाला यापेक्षा संवादातून काय साध्य होणार. आता आपण प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. मित्रांनो, मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे आपण 3 वेगवेगळ्या पातळ्यावर पाहिले पाहिजे. आता प्राथमिक स्वरूपात पहिली पातळी पाहिली आपण तर सामाजिक न्याय. सामाजिक न्याय हा आरक्षण धोरणाचा पाया. मराठा समाजातील मोठ्या घटकाला शिक्षण, रोजगार, आर्थिक संधी आणि सामाजिक प्रतिनिधित्वाच्या प्रश्नांचा सामना करावा लागत असल्याची भावना आहे. दुसरी पातळी ऐतिहासिक नोंदी. कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा अशा नोंदींच्या आधारे पात्र व्यक्तींना प्रमाणपत्र देण्याचा प्रश्न आहे. तिसरी पातळी संविधान आणि कायदा. कोणत्याही समाजाच्या मागणीची अंमलबजावणी संविधानिक आणि कायदेशीर चौकटीतच करावी लागते. ही 3ही पातळी एकत्र समजून घेतली नाही तर आपण पुन्हा भावनिक संघर्षात जाऊ, जे आपण पाहतोय की सगळीकडे भावनिक संघर्ष आहे. एसओपीने नेमका कोणता मार्ग खुला केला. आपण ज्या शासनाच्या मानक कार्यपद्धतीबद्दल बोलत आहोत तिच्याकडे नीट पाहणे अत्यंत आवश्यक आहे. उपलब्ध एसओपी नुसार 2 सप्टेंबर 2025च्या शासन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन, शेतमजूर आणि बटाईने शेती करणाऱ्या व्यक्तींना जमीन मालकीचा पुरावा नसला तरी 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी अर्जदार किंवा त्याचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रात राहत होते याबाबत प्रतिज्ञापत्र किंवा पूरक पुराव्यांच्या आधारे स्थानिक चौकशी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ही गोष्ट समजून घ्या. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक मराठा व्यक्तीला आपोआप कुणबी प्रमाणपत्र मिळणार, असा अर्थ काढणे चुकीचे ठरेल. तर अर्थ असा आहे की ज्यांच्याकडे पात्रतेशी संबंधित ऐतिहासिक पुरावे आहेत त्यांच्यासाठी प्रक्रिया अधिक स्पष्ट आणि सुलभ करण्यात आली आहे. कुणबी नोंद आणि कुणबी प्रमाणपत्र यात फरक. हा फरक समाजाने समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कुणबी नोंद म्हणजे ऐतिहासिक अभिलेखातील नोंद, तर कुणबी प्रमाणपत्र म्हणजे सक्षम प्राधिकाऱ्याने पडताळणी केल्यानंतर दिलेले अधिकृत प्रमाणपत्र. एसओपी मध्ये अर्जासोबत नातेवाईकांचे कुणबी मराठा, कुणबी मराठा प्रमाणपत्र, वडील, आजोबा, भाऊ, बहीण, काका, आत्या यांचे शैक्षणिक किंवा जातीय पुरावे, 13 ऑक्टोबर 1967 पूर्वीचे शालेय महसुली पुरावे आणि नातेसंबंधातील व्यक्तींची प्रतिज्ञापत्रे यांचा विचार केला जातो. म्हणजेच पुरावा, नातेसंबंध, वंशावळ, चौकशी, निर्णय हा प्रवास आहे. शासनाने प्रक्रिया केली, आता अंमलबजावणी महत्वाची. माझा शासनाला थेट प्रश्न आहे. एसओपी कागदावर आहे, पण सामान्य नागरिकाला ती प्रत्यक्षात किती सहज उपलब्ध आहे. गावातील सामान्य माणसाला माहिती आहे का अर्ज कुठे करायचा, कोणती कागदपत्रे लागतात, जुने अभिलेख कुठून मिळणार, वंशावळ कशी तयार करायची, नाते कसे सिद्ध करायचे, अर्ज नाकारला तर पुढे
काय करायचे? SOP मध्ये ऑनलाईन अर्ज आणि संबंधित पुराव्यासह प्रक्रिया करण्याचा उल्लेख आहे. अर्जदार आणि दावा करणाऱ्या नातेवाईकांच्या जन्मापासून आजपर्यंतच्या रहिवासाबाबत पुरावे घोषणापत्र सादर करण्याची ही प्रक्रिया नमूद आहे. म्हणून आता माझी मागणी आहे, सरकारने कुणबी नोंद शोध आणि प्रमाणपत्र मार्गदर्शन केंद्र हे तहसीलमध्ये सुरू करावे. मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आणि संवादाची गरज. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील असंतोषाला आवाज दिला आहे. त्यांच्या आंदोलनाने सरकारला अनेक वेळा निर्णय आणि संवादासाठी भाग पाडले. पण आंदोलनाचे नेतृत्व कितीही प्रभावी असले तरी एका टप्प्यावर प्रश्न येतो, आंदोलनाचा पुढचा टप्पा काय? आंदोलनातून मागणी निर्माण झाली. आता मागणीचे रूपांतर धोरणात, प्रक्रियेत, कायदेशीर अंमलबजावणीत आणि सामाजिक परिणामात झाले पाहिजे. मे 2026 मध्ये प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली होती आणि मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा केली होती. यातून एक सकारात्मक धडा घेता येतो. संवाद बंद करण्यापेक्षा संवाद वाढवणे अधिक प्रभावी आहे. उदय सामंत, विखे पाटील, प्रसाद लाड आणि शासनाची जबाबदारी. उदय सामंत असोत, राधाकृष्ण विखे पाटील असोत, प्रसाद लाड असोत किंवा राज्य शासनातील कोणताही अधिकृत प्रतिनिधी असो, त्यांच्यासमोर आज एक मोठी जबाबदारी आहे. फक्त स्पष्टीकरण देणे पुरेसे नाही, रोडमॅप द्यावा लागेल. मी शासनाला 4 प्रश्न विचारतो. प्रश्न पहिला, कुणबी नोंदींच्या आधारे किती अर्ज प्राप्त झाले? प्रश्न दुसरा, किती अर्जावर चौकशी पूर्ण झाली? प्रश्न तिसरा, किती पात्र व्यक्तींना प्रमाणपत्र मिळाले? प्रश्न चौथा, अर्ज नाकारण्याचे प्रमुख कारण काय आहे? हे आकडे सार्वजनिक झाले पाहिजेत, कारण डेटा असेल तर अफवा कमी होतात. ओबीसी समाजाचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. आता दुसऱ्या बाजूचा हा प्रश्न आहे. ओबीसी समाजातील नागरिकांना भीती वाटतेच, आमच्या आरक्षणाच्या संधी कमी होतील का? हा प्रश्न गेली कित्येक दशके मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्रस्थानी आल्यानंतर त्यांना साहजिक पडणं अपेक्षित आहे. हा प्रश्न उपेक्षित करून चालणार नाही. मराठा समाजाचा न्याय मागणे योग्य आहे, त्याचप्रमाणे विद्यमान ओबीसी समाजाच्या हक्कांचे संरक्षण मागणेही योग्य आहे. म्हणून आपण असे म्हणू नये मराठा विरुद्ध ओबीसी. आपण म्हणायला हवे मराठा समाजाचा न्याय आणि ओबीसी समाजाचा घटनात्मक हक्क दोन्ही कसे सुरक्षित ठेवायचे, याच प्रश्नाचे उत्तर शोधणे हे शासनाचे कर्तव्य आहे. प्रगती चळवळचा समन्वय प्रस्ताव. आता मी एक प्रस्ताव ठेवत आहे. मराठा समाज, शासन, ओबीसी समाज समन्वय संवाद मंच. या मंचावर शासनाचे प्रतिनिधी, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे प्रतिनिधी, मराठा आरक्षण अभ्यासक, ओबीसी अभ्यासक, संविधान तज्ञ, इतिहास संशोधक, महसूल अधिकारी, शिक्षण तज्ञ यांनी एकत्र बसावे आणि प्रत्येक मागणी समोर 3 प्रश्न ठेवावेत. पहिली, ऐतिहासिक पुरावा काय? दुसरी, संवैधानिक आणि कायदेशीर स्थिती काय? तिसरी,
प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करणार? हे 3 प्रश्न महत्त्वाचे. ॲट प्रगती चळवळची भूमिका या पाठीमागे अशी आहे. मी श्री प्रमोदजी सस्ते, संपादक ॲट प्रगती चळवळ, एक गोष्ट स्पष्ट सांगू इच्छितो. आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही, आम्ही कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. आम्ही प्रश्न विचारतो, सत्य काय आहे? पुरावा काय आहे? कायदा काय सांगतो? आणि सामान्य नागरिकाला न्याय कसा मिळणार? आमचा संघर्ष व्यक्तीविरोधात नाही, अन्यायाविरोधात आहे. आमचा आग्रह पक्षीय राजकारणासाठी नाही, संवैधानिक लोकशाही मजबूत करण्यासाठी आहे. शेवटी मित्रांनो, मराठा आरक्षणाचा प्रश्न एका दिवसात सुटणार नाही. तो केवळ आंदोलनानेही सुटणार नाही आणि तो केवळ शासनाच्या घोषणांनीही सुटणार नाही. तो सुटेल संशोधनातून, पुराव्यातून, पारदर्शक प्रशासनातून, कायदेशीर प्रक्रियेतून, संवादातून आणि सर्वात महत्त्वाचे संविधानाच्या चौकटीतून. म्हणून माझे मनोज जरांगी पाटील यांना आव्हान आहे, संघर्षाची ताकद कायम ठेवा, पण संवादाचे दार बंद करू नका. माझे राज्य शासनाला आव्हान आहे, मराठा समाजाच्या प्रश्नाकडे केवळ आंदोलन म्हणून पाहू नका, तो सामाजिक न्यायाचा प्रश्न म्हणून पहा. आणि माझे ओबीसी समाजाला आव्हान आहे, आपल्या हक्कांसाठी घटनात्मक आवाज उठवा, पण दुसऱ्या समाजाविरुद्ध द्वेष निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. आणि ॲट प्रगती चळवळच्या माध्यमातून मी स्वतः एक पुढाकार जाहीर करतो. शासन आणि मराठा समाज यांच्यात संवादाचा सेतू उभा करण्यासाठी आम्ही उपलब्ध माहिती, संविधानिक चौकट आणि जनहिताच्या प्रश्नांसह सार्वजनिक चर्चेला पुढे नेऊ. कारण संघर्षातून प्रश्न निर्माण होतात, पण संवादातून समाधानाचे मार्ग निर्माण होतात. आरक्षणाचा प्रश्न समाज विरुद्ध समाज असा नको, तो संविधान विरुद्ध अन्याय असा असला पाहिजे. महाराष्ट्राला संघर्षांची भिंत नको, संवादाचा पूल हवा. मी आहे श्री प्रमोदजी सस्ते, संपादक ॲट प्रगती चळवळ. सत्यासाठी प्रश्न, संविधानासाठी भूमिका, जनहितासाठी पत्रकारिता आणि सामाजिक परिवर्तनासाठी पुढाकार. जय संविधान, जय महाराष्ट्र.